आता पहा हे मखर सजलेला आहे. हे असं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता उद्या याच्यामध्ये गणपती येण्याची आगमनाची आम्ही वाट बघत आहोत. गणपतीचे आगमन झालेले आहे. हे बघा गणपतीला वरदने नारळ फोडलाय आणि गणपती बाप्पा बसलेले आहेत. गणपती बाप्पा आता थोड्याच वेळ तिथे साऊंड वाजून आणि गणपतीची गाणी आरती लावली जाईल. आईच्या घरी आली आहे. माझ्या घरी आईच्या घरी डेकोरेशन कसं झालंय तयारी चालली होती. बघूया आता आपण. घनश्याम हा बघा गणपतीची तयारी झाली. गणपती मखरात बसलाय. कसं डेकोरेशन झालंय आमचं? खूप छान मस्त केलं. हा माझ्या माहेराचा गणपती अतिशय सुंदर प्रकारे असं इथं विराजमान झालेलं. तर आता आपण पाहूया आईचं काय चाललंय. बहुतेक आईची मोदकाची तयारी चाललेली असेल. तू काय रे दिसतं यांच्या मागं मागं असतो. तुला काम नाही तू काढ. हा आई पल्लवी काय चाललंय तुमचं? मोड्याची आरती करायची. मोडे नसते. आणि आईचं काय चाललंय? उकडीचे मोदक करायचा आईचा बेत दिसतोय. त्यामुळे आईने भरपूर असं पीठ उघडलं. आज दिवसभर घरच्यांना मोदकच खायला घालणार आहे ती भरपूर प्रमाणात असं दिसतंय आपल्याला. तर आता आपण मोदक झालेले बघायचे नंतर. काय म्हणते आई बोल. गणपती बाप्पाला म्हणलं मोदक भरपूर खायला घालायचे. खूप छान मंदिराचं डेकोरेशन झालंय. छान केलंय. पल्लवी चल मंदिरात गणपतीचा आपण फोटो काढूयात. चल गणपती सोबत माझ्या आईसोबत आणि माझ्या भाऊजाईसोबत मी आता फोटो शूटिंग झालं आहे. आणि हा माझ्या भावाचा मुलगा हा झोक्यामध्ये छान झोके घेतोय. आरामात झोप काढतोय. शंभू